बारामती पोटनिवडणुकीसाठी राजकीय हालचालींना आता वेग आला। उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे। यावेळी फडणवीसांनी सुनेत्रा पवारांना शब्द दिलाय। बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांना निवडून आणण्यासाठी भाजप मोठा भाऊ म्हणून खंबीरपणे पाठीशी उभा राहील। काँग्रेसने या जागेवर उमेदवार दिल्यानं आता बारामतीमध्ये आरोप प्रत्यारोपांची फैरी चालू झाली आहे। तर आता निवडणूक चुरशीची होणार आहे। तर आता बारामती पोटनिवडणुकीसाठी फडणवीसांनी पूर्णतः भाजपचा पाठिंबा दर्शवलाय। तर या बैठकीत सुनील तटकरे, पार्थ पवार, सुनेत्रा पवार या तिघांनी मिळून देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती आणि त्यातच आता भाजपचा पाठिंबा असल्याचं त्यांनी सांगितलंय। मात्र काँग्रेसकडूनही आता तसाच काहीसा निर्णय घेतला जातोय का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। सुनेत्रा पवारांना विजयासाठी भाजपची साथ आता देवेंद्र फडणवीसांनी हमीतून दिली आहे। आज सुनेत्रा पवारांनी बारामती पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल केला होता आणि त्यानंतर ही बैठक पार पडली आहे। सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी भाजपची यंत्रणा सक्रिय होणार। विजयासाठी आवश्यक ती सर्व मदत करण्याचं आश्वासन आता मुख्यमंत्री फडणवीसांनी स्वतः दिलंय। तर उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सुनेत्रा पवारांची फडणवीसांची चर्चा झाली। काँग्रेसनं उमेदवार दिल्यानं महायुती सावध पवित्रा घेणार आहे।